ओम नमः शिवाय. परमपूज्य आईक्रीत बोधामृत. आत्माराम स्तवन. चराचराच्या अंतर्गत असणारा, ज्याच्या वामांकावर परमशांतीरूपी सीता विराजमान आहे, मनरूपी मारुतीरायाचे जे विश्रांती स्थान, जो लिंगदेहरूपी लंकानगरीतील अहंभावनारूपी रावणाचा आरी, ज्याच्या नामप्रतापे करून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सरादी दैत्य नाश पावतात, जो मुमुक्षूंना संसाररूपी समुद्रातून पार होण्यास्तव मानववेश धारण करून गुरुरूपाने तत्वबोधरूप सेतू बांधतो, त्या हृदयस्थ आत्मारामाच्या चरणी माझे वंदन असो. मुमुक्षोद्गार. हे लंबोदरा, पिंजऱ्यातील पोपट जसा राम कोण हे न जाणता राम राम म्हणतो, त्याप्रमाणे तू कसा आहेस, कोठे बसतोस, तुला प्रसन्न करून घेण्यासाठी कोणते साधन करावे लागते, हे काहीच न जाणता आतापर्यंत तुला मी आळवीत आलो. परंतु अशा प्रकारे अनेक जन्म जरी आळवीत राहिलो तरी माझी हाक तुझ्यापर्यंत पोचणार नाही आणि मी खऱ्या सुखाचा धनी होणार नाही, हे शास्त्राद्वारे आज मला समजून आले. करिता हे सिद्धेश्वरा, कृपा करून तुझी परिपूर्ण माहिती देईल अशा एखाद्या व्यक्तीची व माझी सत्वर गाठ घालून दे. हे श्रीकांता, धन, रूप, यौवन, विद्यादिकांचे मदरूपी जालिम विष हे अनेक जन्मापासून माझ्या अंगी मुरत गेल्यामुळे माझ्यातला सावधपणा दिवसेंदिवस नष्ट होत गेला आणि तेने करून मी तुला पार विसरून गेलो. त्याचे फळ म्हणून आज मला नाना प्रकारे दुःख भोगावे लागत आहे. करिता हे भगवंता, एक वार तुझे नामामृत पाजून माझी ही विषबाधा त्वरित नाहीशी कर आणि तुझे स्मरण सतत राहील असा मला आशीर्वाद दे. हे उपेंद्रा, तू मला हात, पाय, कान, डोळे इत्यादी अमोलिक देणगी दिलीस, परंतु ती उपयोगात आणीत असता पावलोपाली तुझे स्मरण जे मी राखले पाहिजे होते तसे माझ्याकडून न घडल्यामुळे त्या अन्यायाबद्दल शिक्षा म्हणून आज मी घोर अशा भवबंधनात सापडून दुःख भोगीत आहे, हे आज मला कळून चुकले. आता मी तुला अनन्य शरण आलो आहे. करिता हे भक्त चकोरचंद्रा, एक वार क्षमा करून शक्यतो लवकर या भवबंधनातून माझी सुटका कर. हे श्रीरंगा, गटारातील किडे जसे गटारात लोळण्यातच सुख मानतात, त्याप्रमाणे इच्छारूपी चिखलात लोळण्यातच सुख मानून मी आजवर माझे सारे आयुष्य फुकट घालविले. करिता हे पांडुरंगा, तू एक वेळ दयार्द दृष्टीने माझ्याकडे पहा, म्हणजे मी क्षणार्धात निरीच्छ होऊन जाईन. हे आनंदकंदा, माझ्या कृतकर्माने आशेच्या दोरीने माझे हातपाय बांधून मला या मोहारण्यात टाकून दिले आहे. यातून पार कसे व्हावे हे मला सुचेना. तसेच आजवर जोडलेल्या मित्रांपैकी कोणीतरी यावेळी मला मदत करतील काय, ही आशा पण आता उरली नाही. करिता हे सच्चिदानंदा, एक वेळ तू माझे हे बंधन तोडून टाक आणि निरंतर तुझे दास्यत्व मला दे. हे विश्वंभरा, मातेच्या उदरात 9 महिनेपर्यंत नाना प्रकारे अनेक यातना भोगीत असता त्या संकटातून स्वतःची सोडवणूक करून घेण्यासाठी मी नाना परीने तुझी विनवणी केली आणि यापुढे मी कधीच तुला विसरणार नाही असे वचनही दिले. खरोखर तू दयावंत असल्याने लगेच माझ्या हाकेला धावून आलास आणि माझ्याविषयी अविश्वास न धरता क्षणार्धात तू मला संकटातून सोडविलेस. पण पुढे माझे बाळपण निघून गेले, तरुणपणही नाहीसे झाले, तरी
संतती, संपत्ती, आप्तेष्ट या सर्वांच्या मोहात गुरफटून जाऊन मागे तुला दिलेले वचन आतापर्यंत मी पाळू शकलो नाही. तरी पण माझ्या दोषाकडे न पाहता प्रत्येक संकटाच्या वेळी त्वा माझे रक्षण केलेस. हे तुझे उपकार आजवर न स्मरता मी बेमान झालो खरा, तरी हे दिगंबरा, या उपर मी तुझ्यापाशी एकच विनंती करतो की मातेच्या उदरात असताना तुला दिलेले वचन ते कृपा करून तूच माझ्याकडून पूर्ण करून घे आणि या आत्मऋणातून मला एक वार मुक्त कर. हे आत्मारामा, अनंत जन्मापासून कामादी विकारांच्या तावडीत सापडून माझ्याकडून अपरिमित पाप घडले आहे. या योगे करून आजवर नाना प्रकारच्या भयंकर यातना मला भोगाव्या लागल्या. आता मात्र त्यांच्या पायी मी अतिशय त्रासून गेलो आहे. करिता हे मंगलधामा, एक वार तुझ्या चरणी मला थारा दे. हे प्रेमसागरा, सुखी होण्याच्या अपेक्षेने मी लोखंडाची बेडी ती तोडून टाकली, पण दुसरी सोन्याची बेडी म्हणजे सज्जनाकरवी होणाऱ्या स्तुतीने भाळून जाणे ती मात्र अद्याप तोडू शकलो नाही. तुझ्या पायी थारा मिळविण्यास एक मोठा अडथळा आहे. तेव्हा हे ज्ञानभास्करा, या अडचणीपासून माझी एकदा सोडवणूक कर. हे मदनमोहना, एक वार माझेकडे पहा. मी भयंकर अशा दुर्भिमान डोंगराखाली चेंगरून जात आहे. या प्रसंगी माझे रक्षण करणारा तुझ्याशिवाय दुसरा कोणीच वाली मला दिसत नाही. एक वेळ तुझे नामामृत जर मी सेवन करीन तर खरोखरच सामर्थ्यवान होऊन जाईन. पण देवा, या ओझ्याखाली मी दडपलो गेल्यामुळे हे मला साध्य होत नाही. करिता हे पतितपावना, माझ्या शिरावरील हा बोजा तू कृपा करून शीघ्र दूर कर. हे परमपवित्रा, एखाद्या बालकाला बाप, भाऊ, बहीण, घर, पैसा, आप्त, इष्ट, मित्र हे सर्व असून जर त्याच्या वाटणीला आईचे प्रेम नसेल तर ते जसे केविलवाणे होते, त्याप्रमाणे जप, भजन, पूजन, पारायण इत्यादी सत्कर्माचरणात जरी मी सदा रत असतो तरी अजून तुझे प्रेम मी संपादन केले नसल्याने अहोरात्र मी चिंतेच्या चावडीत सापडून तडपडत आहे. करिता हे राजीवनेत्रा, या दीनदासाला एक वार प्रेमामृत पाजवून तृप्त कर. हे पुरुषोत्तमा, पक्षी घरट्याच्या बाहेर गेल्यावर अंडच जसे निराधार होते त्याप्रमाणे मी तुझ्या वाचून निराधार झालो आहे. अजूनही तू माझ्याकडे का पाहत नाहीस? माझ्या हाकेला तू का ओ देत नाहीस? तू मौन का धरले आहेस? माझ्या चुकांमुळेच तू अबोला धरला आहेस हे खास. पण हे मेघश्यामा, मी जाणून बुजून तुला विसरलो नाही. एक वार मला आपला म्हणून जवळ घे, नाहीतर माझी ही तळमळ अशीच कायम राहणार. हे दामोदरा, तू इतका सामर्थ्यवान आहेस की इच्छा मात्रे करून हवी तेव्हा सृष्टी उत्पन्न करतोस. तसेच तिचे अत्यंत प्रेमाने पालनही करतोस आणि ती नकोशी वाटल्यावर तिचा संहारही करतोस. तू जर कृपा करशील तर मुक्याला वाचा फुटेल, पांगळा चालू लागेल आणि जन्मांधालाही जगतवैचित्र्य पाहावयास मिळेल. साऱ्या जगाचे सूत्र तुझ्याकडेच आहे. तेव्हा तू मनावर घेशील तर माझा उद्धार करणे तुला कठीण नाही. करिता हे परमोद्धारा, या अपराधी लेकराला एक वार पायापाशी थारा दे. हे नारायणा, चरायला गेलेल्या गायीसाठी गोठ्यातून वासरू जसे हंबरडा फोडते, आईची चुकामुक झालेले लेकरू जसे आईसाठी
दीनवाणे रडत असते तशी माझी स्थिती झाली आहे. करिता हे भक्तरमणा, एक वेळ मला जवळ घे आणि माझ्यावर कृपेचे पांघरूण घाल. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.